देखिए, हम आज भी गाते नहीं हैं, हम रिस्पेक्ट करते हैं। हम आज भी गाते नहीं हैं, हम रिस्पेक्ट करते हैं, खड़े रहते हैं। हम कैसे गाएं? हमारा धर्म कहता है कि एक ही अल्लाह के आगे की गीत गाओ, एक ही अल्लाह के आगे सर झुकाओ। तो हम कैसे गा सकते हैं? क्या मैं अपना धर्म छोड़ दूं? क्या कल जय अगर महाराष्ट्र हा आबू आजमी कधी सुधारणार नाही. याने विधानसभेमध्ये मार खाल्लाय तरी पण याची अक्कल काही ठिकाणावर आली नाही. त्यावेळी सामोरत होता मी मराठीत बोलणार नाही, मी हिंदीतच बोलणार. आणि हा आता म्हणतोय की मी वंदे मातरम गात नाही. आम्ही वंदे मातरमचा रिस्पेक्ट करतो पण आम्ही गाऊ शकत नाही का तर ते आमच्या धार्मिकतेच्या विरोधात आहे. अरे मूर्ख माणसा, वंदे मातरम आणि धर्माचा काही संबंध आहे का? वंदे मातरम काय हिंदू धर्मग्रंथातील आहे का? ते एक राष्ट्रीय गाणं आहे ना. तर त्याच पद्धतीने त्याचा विचार कर, त्याचा सन्मान राख ना. बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये कशाला जोडतोस? बरं, वंदे मातरमचे शब्द काय आहेत की आई आम्ही तुला वंदन करतो. आईला वंदन करण्यात गैर काय आहे? ही कुठली जमात आहे बरं? ही सगळी तिथलेच बरं काय हे ना. म्हणजे आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, आम्ही भारत माते की जय म्हणणार नाही, ही सगळी गँग तिकडचीच. महाराष्ट्रातला मुसलमान किंवा दक्षिण भारतातला मुसलमान मूळ जो इथला आहे तो हे या असल्या फंदात कधी पडतच नाही. ही घाण सगळी तिकडूनच इकडे आली. त्यामुळेच आम्ही सतत म्हणतो की ह्या उत्तर भारतातून महाराष्ट्रात येणारी लोक आहेत ना, त्यांच्यावर थोडासा पायबंद घातला पाहिजे. ही घाण तिकडूनच येते. आणि हा या महाराष्ट्रातून आमदार होतो कसा हा एक प्रश्न आहे. ही असली घाण या महाराष्ट्रात वाढतेच कशी हा प्रश्नच पडतो. कारण आपणच त्यांना वाढून देतो. आपणच हे परप्रांतीय भाई आपल्या उरावर नाचवून घेतो आणि मग ही असली घाण वाढते. ही जर घाण बंद पाडायची असेल तर आपल्याला आपली भाषिक अस्मिता बळकट करावीच लागेल. त्याशिवाय हे असले घाणेरडे विचार या महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही. जय महाराष्ट्र.